नमस्कार, मी विजय साळवी आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झिरोवर. मंडळी, देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला आज 3 महिने पूर्ण झाले. गेल्या 3 महिन्यात फडणवीस सरकारसाठी सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट कोणती बनली असेल तर ते होतं बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण आणि मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा. आणि सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून बीडचं हेच प्रकरण गाजतंय. त्यात धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि वाटलं की आता अधिवेशनात हे बीड प्रकरण संपेल, पण तसं झालं नाही. कारण बीड जिल्ह्यातील दहशतीचा आणखी एक व्हिडिओ काल संध्याकाळी समोर आला आणि वातावरण पुन्हा तापलं. या व्हिडिओत 3-4 जण मिळून एकाला बेदम मारहाण करतायत. पुढच्या काही तासांमध्येच त्या मारहाण करणाऱ्यांची ओळख पटली आणि पुढे आलं आमदार सुरेश धस यांचं नाव. होय, हेच सुरेश धस गेल्या 90 दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आंदोलनात लीड रोलमध्ये. धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वाधिक आक्रमकपणे धस यांनीही संघर्ष उभा केला. वाल्मिक करारच्या अटकेपासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यापर्यंत सुरेश धस यांनी आपला लढा मागे पडू दिला नाही. आणि आता व्हायरल झालेल्या व्हिडिओतील मुख्य आरोपी हा सुरेश धस यांचाच कट्टर समर्थक असल्याचं समोर आलंय. त्याचं नाव आहे सतीश भोसले उर्फ खोक्या. हा मारहाणीचा व्हिडिओ आहे बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासारमधला. एका अर्धनग्न व्यक्तीला बॅटनं मारहाण करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे सतीश भोसले. त्याची अख्खी कुंडलीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी सोशल मीडियावर आणली आहे आणि त्यावरून आता आमदार सुरेश धस यांनाही उत्तर द्यावं लागलंय. हे सगळं आपण आजच्या भागात पाहणार आहोत, पण त्याआधी पाहूयात आजचा प्रश्न आणि तोच प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आपला आजचा प्रश्न, बीडमधून मारहाणीचा सतीश भोसले हा सुरेश धसांचा कार्यकर्ता. नजीकच्या भविष्यात बीडच्या स्थितीत सुधारणा होईल असं वाटतं का? या प्रश्नाला होय आणि नाही हे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. मंडळी, सतीश भोसले आणि 3-4 जणांनी मिळून केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ हा समाज माध्यमांपासून प्रत्येक न्यूज चॅनलवर झळकू लागला आणि विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदार सुरेश धस यांना टार्गेट करणं सुरू केलं. त्यामुळे विधिमंडळाच्या मीडिया स्टँडवर येऊन सुरेश धस यांनी तातडीनं त्याचं स्पष्टीकरणही दिलं. मी स्वतः कालच सांगितलंय या बाबतीत की ती जी घटना आहे ती घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे. मी नाकारत नाही, सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्या आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसेल तर धोकरट म्हणून माझा ती घटना शिरूर तालुक्यातली नाही, बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे. आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं. म्हणजे आमदार सुरेश धस यांनी घटना, वेळ आणि त्या प्रकरणात आपली बाजू स्पष्ट केली असली तरी कुटुंबातील महिलांशी गैरवर्तणूक केल्यामुळे मारहाण केल्याच्या दावा खुद्द सतीश भोसलेनं केलाय. पण असं असलं तरी सतीश भोसलेनं कायदा हातात घेतलाच आणि मारहाण केली हे कोणीही नाकारू शकणार नाही. बरं, सतीश भोसलेनं केलेल्या मारहाणीची ही काही पहिली घटना नाहीये, कारण एक व्हिडिओ समोर आल्यानं अनेक घटनाही समोर येऊ लागल्यात. आणि त्यातली एक घटना म्हणजे याच सतीश भोसलेनं शिरूरमधील बावी गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना गेल्या महिन्यात बंबाळ अवस्थेत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले होते, पण त्यावेळी गुन्हा दाखल झाला नाही असा आरोप ढाकणे पितापुत्रांनी केलाय. इतकंच नाही तर इतरही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात सतीश भोसलेची लाईफस्टाईल आणि त्याची दहशत ही अगदी ठळकपणे दिसते. मंडळी, बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना किती अमानुषपणे मारहाण झाली हे अख्ख्या महाराष्ट्रानं आतापर्यंत जाणलंय आणि त्याची परिणतीही पाहतोय महाराष्ट्र. त्याचीच पुनरावृत्ती ही शिरूर कासार परिसरात होताना दिसतेय का, असा आता प्रश्न आहे. मंडळी, आका असो किंवा खोका, या प्रवृत्तींमागील राजकीय वरदहस्त मोडून काढल्याशिवाय या गुंडांची दहशत काही कमी होणार नाही. आणि त्यासाठी सत्ताधारी असो किंवा विरोधक सगळ्यांनी एकजूट दाखवणं गरजेचं आहे. पण आज जेव्हा सुरेश धस यांच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ समोर आला तेव्हा मुख्यमंत्र्यांपासून विरोधकांपर्यंत अनेकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत आपण त्याही पाहूया.
बीड प्रकरणावर एकूणच वातावरण तापलं असताना धस यांचा काही कार्यकर्ता हेलिकॉप्टरवर पैसे वाटताना असं अनेक प्रकरणं समोर येतात. तर त्या संदर्भात सुद्धा आता काय आहे, रोज काही ना काही कोणी ना कोणी एखादा व्हिडिओ दाखवतो. जोपर्यंत व्हेरीफाय होत नाही त्यात नेमकं काय आहे त्यावर कशी आपण प्रतिक्रिया देणार. आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या गुंडांना अजिबात स्थान नाही. अशा गुंडांना जेरबंद केलं जाईल. अशा गुंडांवरती कठोर कारवाई केली जाईल. अशा गुंडांना बाहेर फिरण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी कायद्याचा वापर करून त्यांना जेरबंद केलं जाईल किंवा त्यांच्यावरती कठोर कारवाई ही केली जाईल. नाही, पोलीस 100% कारवाई करतील. सोशल मीडियाच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीवरती आमची नजर असते. सोशल मीडियाच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीवरती आमचा कारवाई करण्याकरता आमचे स्पेशल युनिट्स आहेत. त्या युनिटच्या माध्यमातून त्याच्यावरती कारवाई केली जाईल. आणि हा जो कालचा व्हिडिओ आहे, खास करून असे तो पैसे फेकतो त्या ह्याच्यावर, मला माहित नाही त्याचं नाव, मला काय घेणं देणं नाही. काय माज आहे हो, काय माज आहे, एवढा माजोरडा. तो काय त्याला दाखवायचं काय होतं. बीडमध्ये काय म्हणजे एक वेगळीच संस्कृती जन्माला आली आहे. पण हा रोग महाराष्ट्राला लागेल ह्याची मला भीती वाटते. सतीश भोसले सुरेश धस यांचा कार्यकर्ता कोणाचाही असो, हयगय करू नये पोलिसांनी, दयामाया दाखवू नये. समोरचा माणूस काय आपला बाप नाही काय, आपला भाऊ नाही तो. अख्खे दात पाडून टाकले यार, कुठली पद्धत आहे. मंडळी, बीडमधल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल, आरोपींना काय शिक्षा होणार हे अजूनही समोर यायचंय. पण त्याआधीच आज नवीन प्रकार समोर आलाय आणि तो म्हणजे शिरूर मधल्या सुरेश धस यांचाच कार्यकर्ता असलेला सतीश भोसलेचा. आणि तो प्रकार जेव्हा उघडकीस आला त्यामागेही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक भूमिका, लढाऊ बाण्याची भूमिका पुन्हा एकदा घेतलेली आपल्याला दिसते. अंजली दमानिया आज स्वतः आपल्यासोबत एबीपी माझाच्या 0 मध्ये चर्चेला आहेत. त्यांचं स्वागत तर करूया, पण त्यांच्या लढाऊ बाण्याचं कौतुक करताना खरंच आम्हाला एक अंजली दमानिया पुरेशा आहेत का, की महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आता एक नवीन अंजली दमानिया तुम्हाला उभी करावी लागणार आहे? नाही, आता मला परवाच्या दिवशी पृथ्वीराज चव्हाणजींचा फोन आला होता आणि त्यांना इतकं कौतुक वाटत होतं. ते मला म्हणतात, कारण तुझ्यासारखी प्रत्येक जिल्ह्यात असली तर मला वाटतं महाराष्ट्र करप्शन फ्री होईल. आणि माझ्यासाठी ना हे शब्द खूप महत्वाचे होते, कारण मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. प्रचंड म्हणजे प्रचंड आदर आहे. तर आपल्या आयडलकडनं हे सगळं ऐकणं मला खरंच खूप बरं वाटलं. आणि मला एक्झॅक्टली हेच करायचंय. मी आता निश्चय केलाय की कुठलीही हे न ठेवता जे जिथे जिथे अशी गुन्हेगारी येईल ना ते आपण लावून धरायचं आणि हे बंद करायचंय. कारण महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश किंवा बिहार झालेला मला बघवणार नाही. तर मला अशी विनंती आहे की आपण याची मालिकाच करूया. जिथे जिथे असे जे राजनेते असतील, जे त्यांचे कार्यकर्ते असतील, अशी गुंडागिरी करत असतील, ते आपण सगळं लावून धरू आणि हे सगळं बंद करायला या शासनाला भाग पाडू. कारण आपण बघतोय की असे आत्ताच्या घटनेला ना 288 जे आमदार आपण तिथे निवडून पाठवले त्या संसदेमध्ये, तिथे 118 क्रिमिनल्स आहेत. क्रिमिनल म्हणजे नुसते रायटिंगच्या किंवा पॉलिटिकल केसेस असलेले नाही. त्यांच्यावर मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, रेप असे चार्जेस आहेत. असा रिपोर्ट एडीआरनी काढलाय. आता मी काढलेला नाहीये तो. आणि हे जेव्हा आपण, मला असं वाटतं, मी तर आता त्याचं एक टेबल बनवून कोणाकोणावर काय काय आरोप आहे तेच एक पूर्ण टेबल बनवणार आहे. आणि हे आपल्याला ना एक नाही अनेक ठिकाणी होताना दिसतंय. आपण एक संतोष देशमुख पुन्हा होऊ नये म्हणून लढत होतो, वेड्यासारखं लढत होतो. तर त्यातनं होत आहे की नाही. तर मला 1 मार्चला रात्री 11च्या सुमारास मला त्या जालनाच्या घटनेचे व्हिडिओ झाले. मी ताबडतोब तिथल्या एसपींशी बोलले, तिथल्या कलेक्टरांशी बोलले. पण तिथले कसं एसपी अतिशय चांगले, अजय बन्सल म्हणून जे आहेत तिथल्या जालन्याचे एसपी, खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. आणि त्यांनी मला सांगितलं की ताबडतोब अंजलीताई आम्ही तर थांबलो पण नाही, 307 लगेच लावून टाकलंय. त्या आरोपीला अटक देखील झाली आहे आणि तो माणूस आता थोडा ठीकठाक आहे.
आणि त्याच्यातच काय झालं की मी एका विषयासाठी, कोपरीचा एक ठाण्याचा विषय होता म्हणून माझी चर्चा त्या मंगेश चिवटेशी झाली. तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही एकनाथ शिंदेना हा व्हिडिओ दाखवा आणि हे सगळं चाललंय हे त्यांना कळवा. तर ते मंगेशने त्यांना फॉरवर्ड केला. त्यांना पण बहुतेक कसतरी झालं म्हणून त्यांनी त्या जालन्याच्या तो जो केदार बोराडे नावाचा होता त्याला तिथल्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी दाखल केलं आणि आता त्याची काळजी घेतली जाते. त्याला मला वाटतं आता प्लास्टिक सर्जरी वगैरे पण करायला सांगितलीये. त्याला तर इतकं म्हणजे ते प्रकरण कदाचित माहिती असेल नसेल हो. मला कल्पना नाही. ते पटकन मी सांगते की एक माणूस त्याच्या बाजूला नवनाथ दौड नावाचा एक शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता होता. त्या दोघांमध्ये काहीतरी वाद झाले आणि हा थोडे दिवसानंतर महादेव मंदिरात गेला होता. तिथनं त्याला खेचून बाहेर काढून जिथे जेवण बनत होतं तिथे नेलं गेलं आणि त्याच्या सगळे कपडे काढून त्याला हॉरेबल चटके दिले गेले. आणि खरं तर मला हा व्हिडिओ ट्विट करण्यासारखा नव्हता म्हणून मी त्याचा जो फोटो आला तो फोटो ट्विट केला होता. कारण हिंमतच होत नव्हती की महाराष्ट्राला पुन्हा ते जे आपण फोटो बघितले त्यानंतर परत असे व्हिडिओ दाखवण्याची माझीच हिंमत होत नव्हती. तर मला कुठेतरी असं गळून गेल्यासारखं वाटतंय आता की आपण कुठल्या दिशेने चाललोय. भयभीत झाल्यासारखं वाटतंय की हा महाराष्ट्र आता चांगल्या सभ्य लोकांचा पुरोगामी महाराष्ट्र आता उरलाच नाही की काय. मग आता ही अशी गुंड येणार हा राजकारणात. महाराष्ट्र आणि हा महाराष्ट्र जर दुःखाची गोष्ट हो, हो. म्हणजे दुःखाची गोष्ट म्हणजे मी हे ताबडतोब ठाकरे गटाच्या यांना आपले मिलिंद नार्वेकरांना फोन केला की अशा लोकांना ताबडतोब आपल्या पक्षातनं तुम्ही काढून टाका. पण मिलिंद नार्वेकरांनी आजपर्यंत मला ना कळवलंय ना त्या माणसाला पक्षातनं काढलंय. मग हे होतंय की नाही 2 दिवसात मला म्हणजे काल दुपारच्या सुमारास मला हे धडाधड बीड मधले व्हिडिओ यायला लागले. आणि पहिला जो व्हिडिओ जसं तुम्ही म्हणालात ना तो बॅटनी मारतानाचा हो. तर तो मी एसपींना ताबडतोब पाठवला. एसपी म्हणाले हे थोडीशी जुनी घटना आहे. ते देखील मी ट्विट केलं की हे थोडा जुना व्हिडिओ आहे. त्याच्यावर पटपट येऊन दसानी सांगितलं की बाबा हा माझा कार्यकर्ता असला तरी तो व्हिडिओ जुना आहे. अहो पण दुसऱ्या व्हिडिओ बद्दल बोला ना. 19 फेब्रुवारीचा तो व्हिडिओ आहे आणि त्याच्यात त्या ढवळे कुटुंबाला काय झालेलं तो शेतात बसला होता माणूस आणि त्याला 2 मुलं आहेत आणि त्यांची पत्नी आहे. ते त्यांच्या मुलीचं लग्न झालेलं आहे. तो म्हणतो मी तिथे शेतात बसलो होतो. शेतात बसलेलं असताना तिकडे जाळं लावलं होतं हरण पकडण्यासाठी आणि मी जेव्हा आवाज उचलला आणि त्याला म्हटलं की बाबा हे हरण पकडू नको तर मला आता असं सांगण्यात येत आहे की हा जो सतीश भोसले आहे हो. त्याला अशी जनावरं पकडून त्यांना खायचं त्यांचं मांस खायची सवय होती. म्हणजे मला ते ऐकूनच कसतरी झालं. हे मला वाटतं पण- तुम्हालाच नाही आम्हालाही ऐकताना खूप शहारा येतो अंगावर. महाराष्ट्राची सध्या तीच Exactly. परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राचा जो मतदार आहे ना तो ज्यांना मतदान करतो, मी आता प्रत्येक पक्षाचं नाव घेणार नाही कारण जे आपण आधी मसाजोगचं प्रकरण पाहिलं ते एका पक्षाशी संबंधित आहे. शिरूर मधलं काढलं, सुरेश धस म्हणतायत तो माझा कार्यकर्ता आहे. तुम्ही ठाकरे गटाचं जालनामध्ये काढलं. म्हणजे कुठलाही पक्ष आता याच्यात नामानिराळा नाही राहिलेला नाही. नाही, तर हा नाही. महाराष्ट्र आज पुरोगामी राहिला नाही याचं कारण राजकारणाचं गुन्हेगारीकरण वाढलंय याच्यामध्ये आहे. हो ना नक्कीच. कारण आता भाजप झाला, राष्ट्रवादी झालं, ठाकरे गट झालं. आता हे सगळेच जण जिथे जिथे आपण बघतोय इथे अशीच दादागिरी चालली आहे. आणि म्हणून मी ठरवलं आता त्याचे जे व्हिडिओज होते 11-12 व्हिडिओज आहेत माझ्याकडे. प्रत्येक याच्यात आपल्याला दिसतंय की तो बाबा हेलिकॉप्टरमधनं हा मुलगा उतरतोय. एका पॉश हॉटेलमध्ये जाऊन ते जे रोब्स घालतात ना ते रोब्स घालतोय. गळ्यात हातात सगळीकडे सोन्याने असा मढलेला आहे. आणि जेव्हा मी तिथली शिरूरची माहिती घेतली ना शिरूरला तो एका पत्र्याच्या घरात राहतो पण त्याच्याकडे एंडेवर गाडी आहे, काही BMW आहे आणि अनेक गाड्या आहेत. त्याचे दोन्ही भाऊ आणि त्यांच्या वडिलांबद्दल पण मला काही माहिती मिळाली आहे पण ती अजून व्हेरीफाईड नाहीये म्हणून मी बोलणार नाही. अशी जोपर्यंत आपण म्हणजे जोपर्यंत कागदपत्र बघत नाही वाचत नाही तोपर्यंत आपण बोलत नाही. पण आत्ताच्या घटकेला या सतीश भोसलेवर 6 अतिशय गंभीर आरोप आहेत. गंभीर म्हणजे अतिशय गंभीर. आणि असं असताना या माणसाला सुरेश धस का त्याची साथ देत आहेत, का त्याची पाठराखण करतायत. त्यांचा एक ऑडिओ क्लिप देखील आली होती. मला वाटतं तुम्ही ती दाखवलीत की ते माहित नाही मला पण त्या ऑडिओ क्लिप दाखवली आम्ही ती. तो सुरेश धस अच्छा
तर सुरेश धस त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत आणि शुभेच्छा देताना सुरेश धस म्हणतात, तो म्हणतो मला आशीर्वाद द्या. तर सुरेश धस म्हणतात, अरे 100% तुला आशीर्वाद आहेत, 99 पण नाही 100% आशीर्वाद आहेत. तर हे सगळे जे आशीर्वाद आहेत, तर माझी सुरेश धसांना प्रत्येक नेत्याला विनंती आहे, प्लीज आता हे सगळं बंद करा आणि तुम्ही जितकं हे सगळं कराल ना तितकं मी लावून धरेन आणि मला हे सगळं करायला भाग पाडू नका. माझ्या जीवाची मला बिलकुल फिकीर नाही. मला काय जे व्हायचं ते होईल, पण मी लढल्याशिवाय आणि ही सगळी दहशत बंद केल्याशिवाय राहणार अंजलीजी, तुम्ही नाही हे आता. सातत्यानं म्हणताय मला माझ्या जीवाची फिकीर नाही. तुम्ही माझ्या कट्ट्यावर पण आम्हाला हेच सांगितलं होतं, पण मला वाटतं असं नाही. अंजली दमाने याची महाराष्ट्राला खरंच गरज आहे. पण मला एक सांगा, तुम्ही स्वतः बीडमध्ये या आंदोलनाच्या निमित्तानं गेला होतात. आज दुर्दैवानं होतंय असं अंजलीजी की मसाजोगचं प्रकरण असेल, हे शिरूरचं प्रकरण असेल, आता तुम्ही जालन्याचं प्रकरण काढलंय. दुर्दैवानं होतं असं, बोलणारा पटकन किंवा नावं ठेवणारा पटकन बीडला नाव ठेवतो, जालन्याला नाव ठेवतो, मराठवाड्याला नाव ठेवतो. तर हे चित्र त्या जिल्ह्याच्या दृष्टीनं किती दुर्दैवी आहे, कारण या जिल्ह्यातनं अनेक चांगली माणसं महाराष्ट्राला दिली आहेत. नाही, म्हणूनच मला म्हणायचंय की हे मराठवाड्याबद्दल नाहीये, जालना आणि बीड बद्दल नाहीये. आता पुण्याला मला सांगा, आतापर्यंत कोयता गँग कधी आपण ऐकलं होतं का? पण गेले 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष कोयता गँग काय येते, वसई विरारला काय होत आहे, म्हणजे सगळीकडे नाशकात होत आहे, मुंबईत होत आहे. मुंबईत सैफ अली खानच्या घरापर्यंत लोक जात आहेत. म्हणजे चाललंय काय? आणि ही जी दहशत आहे ही सगळीकडे आपल्याला वाढताना दिसतेय आणि मराठवाड्यात आता ही सगळी प्रकरणं बाहेर आली म्हणून आपण मराठवाड्याबद्दल बोलतोय. पण पुण्याला सूट आपल्याकडे रोजचे व्हिडिओज येत आहेत की गाड्या फोडल्या, कोयता गँगनी अमुक दुकानं फोडली. आणि आता काय झालं माहितीये, ही रील्स बनवणं आणि इंस्टाग्रामवर टाकणं ही एक स्टाईल झालीय. कारण त्यांनी काय होतं, आणि आता असं असे फॉर एक्झाम्पल सतीश भोसले, त्यांनी असे जे सगळे सोन्याचे दागिने वगैरे घातलेले आहेत आणि जी दहशत ते निर्माण करतात, त्यांनी काय होतं माहितीये की हे हफ्ता मागायला गेले, खंडणी मागायला गेले की कोणीही त्यांना ताबडतोब देतं, कारण प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती असते. तर हे सगळं आपल्याला सर्रास होताना दिसतंय. म्हणूनच आपल्या सगळ्यांना मिळून म्हणजे माध्यमांना सुद्धा हे लावून, आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी ना याच्यावर खरंच विचार करायला हवा आणि सगळ्याच्या सगळ्या त्यांच्या आमदारांना, युतीच्या आमदारांना, विरोधी पक्षाच्या आमदारांना सगळ्यांना आता समज द्यावी की आता हे दहशतीचं राजकारण बास करा. आता सामान्य माणसाला जगू द्या. कारण माझ्याकडे असंख्य असे लोक येतात, सामान्य माणसं, रिडेव्हलपमेंटला घर दिलं, बिल्डरनी कुठल्या तरी आमदाराला पकडलं, त्यांना सगळं लाईट बंद केले, पंखे बंद केले. हे सगळं रोज बघतेय मी. कोणाचं दुकान हडपलं, कोणाचं काय हडपलं, हे रोज करता करता ना दम निघतोय. आता म्हणून मला असं सगळ्या आमदारांना पण विनंती करायची आहे, प्लीज हात जोडून विनंती आहे, तुम्ही खूप पैसे खाल्लेत, आता हे पैसे खाणं बंद करा. आणि या सगळ्या दरोडेखोरांना पण, हे दरोडेखोर आहेत. आणि मला आता जी माहिती मिळाली या सतीश भोसलेची, की हा पैसे देतो व्याजावर आणि ते चक्रवाढ आपण काय म्हणतो त्याला, म्हणजे 10% तो व्याजावर पैसे देतो. म्हणजे जर 20,000 घेतले असतील तर तो 2-2 लाख वसूल करतो, 5-5 लाख वसूल करतो. आणि काही लोकांनी तिथे आत्महत्या केली आहे, तर आत्महत्या केलेल्या ज्या वडिलांकडनं जाऊन त्यांनी वसूल केले. इतके निर्दयी झाले ते सगळे. मला वाटतं मला खरंच असं वाटतं महाराष्ट्राने जागा होण्याची गरज. इंस्टाग्रामवरनं ही दहशत पसरवली जाते. ही नवीन पद्धत तांत्रिक युगात आलेली आहे आणि मला वाटतं मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्र्यांच्या अंडर जर पोलीस येत असतील तर मला वाटतं सायबर सेलनंच या इंस्टाग्रामवर नजर ठेवायला हवी. अगदी थोडक्यात उत्तर द्या. राजकारणाचं गुन्हेगारीकरण तर आपण पाहिलंच, पण मुंबईत एकेकाळी 80च्या दशकात गिरणी संप झाला आणि त्याच्यानंतर मुंबईत गुंडांच्या टोळ्या मोठ्या झाल्या. आज पुणे असेल, मराठवाडा असेल, इथले जमिनीच्या व्यवहारांमुळे अशा काही गोष्टी आता वाढत चालल्या आहेत. आपला सामाजिक कार्यकर्त्या म्हणून जो आपला अभ्यास आहे महाराष्ट्राविषयीचा, काय कारणं कुठे दडलेली असू शकतात याची कारणं, ज्याच्याकरून हे गुन्हेगारीकरण वाढतंय? आत्ताच्या घटनेला मला पुण्यातनं असंख्य अशा कंप्लेंट्स येत आहेत. त्याच्यातला एक मोठा विषय मी 2 दिवसात आता बाहेरच काढतेय.
हे सगळेच्या सगळे राजकारण्यांकडनंच संरक्षण घेतात. आणि पोलिसांचं, मला तर खरंच पोलीस डिपार्टमेंटच्या सगळ्यांना सुद्धा एक आव्हान करायचंय की बाबा तुम्हाला पण मुलं आहे, बायको आहे, सगळं आहे, पण आता ना हे सगळं क्रॉस FIR करणं, समोरचा बिचारा जो साधा माणूस कधी पोलीस स्टेशनची पायरी चढलेला नसतो, हा पोलीस स्टेशनमध्ये गेला की त्याच्यावरच उलटे FIR केले जातात, तो त्याच्यात रोवला जातो. हे सगळं ना आता कुठेतरी खरंच थांबवायला हवं, खरंच. आणि आता हे अति होत चाललंय. जसं उत्तर प्रदेशमध्ये, मी कधी बोलत नाही पण खरंच जसं उत्तर प्रदेशमध्ये वाटेल ते जे आरोप केले जातात ना, तसे आता वाटेल ते आरोप महाराष्ट्रात व्हायला लागले आणि हे थांबवणं गरजेचं आहे. धन्यवाद अंजलीजी, तुम्ही आपली मतं, आपले मुद्दे अगदी ठासून मांडलेत. तुम्ही तुमचं कार्य करत राहा, तरच महाराष्ट्राला पुन्हा एकदा पुरोगामित्वाच्या दिशेनं आपल्याला नेता येईल. धन्यवाद, आपण या कार्यक्रमात सहभागी झाल्यात. धन्यवाद. तर मंडळी, विधिमंडळातला आजचा दिवस गाजला तो भैयाजी जोशी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि माजी सरकार्यवाह सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर काल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकण्याची गरज नाही, कारण मुंबईची भाषा एक नाही, मुंबईला अनेक भाषा आहेत. घाटकोपरची भाषा गुजराती आहे, असं धक्कादायक विधान हे जोशी यांनी त्याच परिसरातल्या जाहीर कार्यक्रमात बोलताना केलं होतं. पण गिरगावात हिंदी भाषिक कमी आणि मराठी भाषिक जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं आणि साहजिकच त्यांनी एक मोठा वाद ओढवून घेतला. त्याचे पडसाद मंडळी विधिमंडळातही उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. त्यानंतर दुपारी 3च्या सुमाराला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी हुतात्मा चौकात जाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या 106 हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. उद्धव ठाकरे यांनी भैयाजी जोशींवर सणकून टीका केली. जे इथं बोललात ते केरळ, तामिळनाडू, बंगाल किंवा गुजरातमध्ये बोला आणि सुखरूप परत येऊन दाखवा, असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी त्यांना दिलं. भैयाजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशीही एक मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. भैयाजी जोशींच्या वादग्रस्त विधानावर उत्तर देताना भाजप नेत्यांची मात्र चांगलीच दमछाक झाली. मुंबईसह महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे, सरकारचा दुसरा काहीही विचार नाही, असं उत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिलं. मंडळी, या संदर्भातल्या इतरही प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत, पण त्याआधी पाहूयात भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले. मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या त्या भागाची काही भाषा असते. तर घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे. गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे. त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. त्यामुळे बहुतेक दीपकजी पण मराठी शिकले नसावे. आणि मंडळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशींबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया. काल अशी काही लोक आपल्या देशात आहेत की जणू काही ब्रह्मदेवाला आम्हीच जन्म दिला आणि जगभर ब्रह्मज्ञान सांगत फिरत असतात. त्यातलेच काल अनाजी पंत, काय त्यांचं नाव, भैयाजी जोशी. आता त्यांची मातृभाषा कोणती कल्पना नाही मला, पण त्यांनी येऊन मुंबईमध्ये घाटकोपरला मुंबईमध्ये राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे अशी काही गरज नाही असं एक द्वेषाचं, आता त्याला गोमूत्र म्हणायचं काही काय कळत नाही मला, पण शिंपडून गेले. हे जे कोणी अनाजी पंत काल आले होते, त्या अनाजी पंतांनी मी सांगतोय की मी तुम्हाला त्यांना आव्हान देतोय की अशी भाषा त्यांनी अहमदाबादमध्ये जाऊन करून दाखवावी, तामिळनाडूमध्ये करून दाखवावी, कर्नाटकात, केरळमध्ये, बंगालमध्ये ही तिकडे भाषा करून नुसती दाखवावी. आणि भाषा करून दाखवायची नाही तर भाषा करून सुखरूप येऊन दाखवावं. काल ज्याप्रमाणे मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर काय करताय, कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी काय करतायत, भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे. मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा, नाहीतर या चिल्लरचा काय बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या खास शैलीत भैयाजी जोशींवर उपरोधिक टीका केली. मराठी नाही बोलायचं आता. केम छो, ढोकळा, फाफडा, जलबी. आता आपल्याला मराठी नाही, बटाटा वडा, वडापाव वगैरे नाही बोलायचं. आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं. आपल्या पोरांना गुजराती शाळेत घाला. कारण का गुजराती आता घाटकोपरची भाषा झाली, ती कालांतराने मुलुंडची भाषा होईल, कालांतराने दहिसरची भाषा होईल, कालांतराने अंधेरीची भाषा होईल आणि फक्त दादर मराठीची. म्हणजे आम्ही फक्त दादरपुरते मर्यादित राहणार. हो, थँक्यू भैयाजी जोशी, मराठी माणसांना जागा करून दिलं. आणि मग राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोशींच्या वक्तव्यावर राज्य सरकारची भूमिका ही विधिमंडळात मांडली. मुंबईसह महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे आणि मराठीच राहील, याबाबत सरकारचं आणखी कुठलंही मत नाही, असं बावनकुळे यांनी म्हटलंय. मराठी भाषा ही भाषा खऱ्या अर्थाने या देशाकरता, महाराष्ट्राकरता अभिमान आहे आणि म्हणून मराठी भाषेबद्दल कुठलाही वेगळा विषय महाराष्ट्र सरकारच्या मनात नाही. महाराष्ट्र सरकार मराठी भाषा ही महाराष्ट्राची असली पाहिजे, ही प्रत्येक व्यक्तीची असली पाहिजे, या भूमिकेमध्ये आहे. आणि मंडळी, मुंबई आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर मोठा वाद झाल्यावर भैयाजी जोशी यांचं स्पष्टीकरण येणं हे अपेक्षितच होतं आणि तसं ते आलंही. मुंबईची भाषा मराठीच आहे आणि माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, अशी सारवासारव जोशींनी केली. घाटकोपर येथील सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी, याच्याबद्दल कुठेही दुमत असण्याचं काही कारण नाही. बाहेरून येणारी व्यक्ती आपल्या भाषेबरोबरच मराठी भाषा त्यांनी समजून घ्यावी, त्याचं अध्ययन करावं, ती शिकावी. एक सांस्कृतिक दृष्टीने एक समृद्ध अशी ही आपली मराठी भाषा आहे, ती अनेकांनी अभ्यासावी अशीच आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे. मला असं वाटतं की एवढंच स्पष्टीकरण पुरेसं आहे. आणि मंडळी, झिरोवरच्या या पहिल्या सत्रात विविध मुद्द्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. पण ब्रेकमध्ये कुठेही जाऊ नका, लगेचच परत येतोय महापालिकेचे महामुद्दे घेऊन. त्यासाठी पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.